सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड। छत्रपती शाहू महाराजांचा। परभणी येथील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून वरुड शहरात देखील काही मंडळींनी निषेध केलेला आहे। आपल्यासोबत काय, कशासाठी आज या ठिकाणी एकत्रित जमले? परभणी येथे घडलेल्या जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जे संविधान होतं, त्या संविधानाची जी प्रतिकृती होती त्याला तोडफोड करण्यात आली। एका माथे फिरून ते तोडण्यात आली आणि हे अशा प्रकारचं माणुसकीला कायमा फसवणारे जे कृत्य केलं त्यांचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो। आणि त्या माथे फिरूला ज्याने हे कृत्य केलं त्याला कठोरमधील कठोर सजा झाली पाहिजे आणि याच्यामागं कोणाचं षडयंत्र आहे हे सुद्धा उघडकीस आलं पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीनं शिक्षा झाली पाहिजे असं आमचं सर्व आंबेडकर यांचं मत आहे। निश्चितच ज्याप्रमाणे परभणी या ठिकाणी जो भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे संविधान, या ग्रंथाला एका माथे फिरून तोडफोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन। आणि निश्चितच मी भारतीय असल्या कारणाने इथं कोणताही व्यक्ती जाती धर्माचा नसून फक्त भारतीय आहे आणि आम्ही भारताचे लोक हे सांगत या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत की त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि जो भारतामध्ये असं कृत्य करत असेल राष्ट्रीय ग्रंथासोबत त्याला निश्चितच फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि त्याच्या मागे जर कोणी असेल, जे कोणी षडयंत्र करत असेल त्यांना सुद्धा फाशी शिक्षा झाली पाहिजे असं आमचं भारतीय बौद्ध महासभा आणि मी भारतीय, आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। धन्यवाद। निश्चितच जे परभणी येथे झालं ते अतिशय गुन्हास्पद घटना आहे आणि प्रशासन सांगते की तो व्यक्ती माथे फिरू आहे, तो व्यक्ती माथे फिरू आहे की अजून काही आहे हे प्रशासनानं सिद्ध करावं। आणि 10 तारखेला घटना होते, 11 तारखेला त्या घटनेचा निषेध एवढा विद्रूप त्या ठिकाणी होते, त्याची सुद्धा शासनाने सखोल चौकशी करण्यात यावी। कारण त्या ठिकाणी जी घटना घडली ते आम्हाला माहिती आहे आंबेडकरी अन्वयी असं करू शकत नाही। शासनानं त्याचा आम्ही तर त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि शासनाला याद्वारे विनंती करतो की त्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। धन्यवाद। काय सांगणार थोडक्यात? आता शपथविधी पार पडलेले सरकार बसलेल्याने अशा परिस्थितीत जर संविधानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर पुन्हा मनुस्मृतीचं राज्य आणण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे की काय, अशी शंका उपस्थित करायला हरकत नाही। कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला तोडमोड करणं म्हणजे आमच्या या देशातल्या 140 करोड लोकांच्या भावनांशी छेडछाड करणं आहे, त्यांच्या भावनांना तोडफोड करणं आहे। कारण भारतीय संविधान या देशातल्या हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, ईसाई, पारशी या सर्व जाती धर्मांचं एकत्रित प्रतिनिधित्व आहे। सर्वांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेनं वागवणारा ग्रंथ एकमेव या देशाचं संविधान, त्याच्यासोबत जर असं छेडछाड केलं जात असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाच्या खटल्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या अंतर्गत कठोरातली कठोर शिक्षा त्यांना व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। हे अशाच पद्धतीने जर गुन्हेगाराच्या पाठीशी जर हे सरकार राहत गेलं तर याच्यापुढे अशाच प्रकारचे प्रकार या महाराष्ट्रात नाही या देशात घडतील। त्याच्यामुळं ही जनभावना सगळ्या महाराष्ट्रात जे त्या बाबतीत दिसते आहे त्याचा विचार या सरकारनं करायला पाहिजे। आणि जी व्यक्ती या पद्धतीनं असं हे जे संविधानाची तोडफोड करत आहे त्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं कोणाचे हात आहे याच्यात सुद्धा खोलावर हे सरकार गेलं पाहिजे। नाही तर असा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात याच्या पुढे चालू राहतील हे निश्चित आहे। हे जे कृत्य परभणी इथे घडलं ते कृत्य जाणून घडलेलं असं दिसून येते।
काही लोक नेहमी असे कृत्य करताना दिसून राहिले, म्हणून इथं संविधान यांना मान्य नाही आहे असं दिसून राहिलं। आम्ही अशा लोकांचा निषेधार्थ आज इथं जमलो आहोत। जर हे कृत्य असंच नेहमी घडत आलं तर आम्हाला आता जोमानं रस्त्यावर उतरावं लागेल। 1818ची लढाई लढण्यासाठी सारखं आम्हाला आता कृत्य तयार करावं लागेल। म्हणून या व्यक्तीचा मी निषेध करतो आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। काही महिला आहे आपल्यासोबत? ज्यावेळेस मतदान येते त्यावेळेसच आपल्याला लक्षात येते की आम्ही संविधानाला काही होऊ देणार नाही, आम्ही संविधानाला काही होऊ देणार नाही। निवडून येण्यासाठी सगळे लोक म्हणतात की संविधानाला आम्ही धक्काही लागू देणार नाही। मग परभणी येथे ही घटना घडली कशी? तर तुम्हाला ह्या परभणी येथे घटना घडली, ह्या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। परभणी येथील घटनेचा आम्ही निषेध करतो आणि परभणी येथील घटनेत दोषी असणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आज या निषेधार्थ मोर्चातून करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सागर निंबूरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।